तर फायनली लय दिवसानंतर, लय ना म्हणजे खूपच दिवसानंतर ब्लॉगमध्ये परत एकदा हेअर रिॲक्शनचा ब्लॉग तो मी म्हणजे आजच सोडला आहे, तुम्ही समजून घ्या. आणि इथून पुढं ब्लॉग थांबणार नाही आहेत. आता पहिले तर आपण चाललोय, आजचा ब्लॉगचा मेन मोटिव्ह काय आहे की आपण वेट एन्जॉयला चाललोय. कुठली गाडी घेऊन, BM घेऊन चाललोय. कोण कोण चाललोय, काय काय चाललोय तुम्हाला थोडं पुढं कळेल. आणि आज खूप मजा येणार आहे, म्हणजे नाही का पहिल्यांदा ब्लॉगमध्ये आम्ही कुठंतरी असं ॲडव्हेंचर पार्क टाईप्स चाललोय. आता तर तसा काही विषय नाही, हा कामला बघायला त्रास देतोय, बोलून पण देत नाहीये, पण ठीक आहे. ब्लॉग बघत राहायचंय, आज मजा येणार आहे आणि खूप दिवसानंतर ब्लॉगचं हे होणार आहे. फायनली घराखाली इंट्रोला भेटलो. तू थांब रे जरा. घराखाली इंट्रो झाला, त्यानंतर या पोरीला घ्यायला गेलो. शर्ली काय बोलणार? काय नाही, लवकर येत जा. जाऊ द्या, नको इथं जास्त बोलायला, नंतर इथं हे होईल. ते इथून थेट आमचा मिसळचा प्लॅन होता, पण तो ड्रॉप झाला कारण की आम्हाला झाले लेट एका व्यक्तीमुळं. तो व्यक्ती मागे जरा एकदम अर्जंट काम करतोय, त्याला नंतर भेटू. दरवेळेस प्रत्येक वेळेस त्याच्यामुळेच उशीर होतो. तरी उज्जैन सारखा डिच्चू नाही भेटला, ते नशीब आहे. तर फायनली गाडीत बोललो तुम्हाला की एका व्यक्तीमुळे आम्हाला उशीर झाला, तो म्हणजे तिकीट अजून ह्याचं तिकीट पण काढून झालेलं नाहीये, आणि तरी तो आता तिकीट काढायला गेलाय. आणि चेक इन वगैरे हा बघा, ह्याच्यामुळे आता दुसरा चेक इनमुळे प्रॉब्लेम झाला. नुसते कपडे घेऊन एवढे कपडे काय करायचे माहिती नाही. आम्ही तर बघा डेली यूजचे कपडे, एकदम चिलीजमध्ये यायचं. आता बघा गेटवरतीच आहे. आता चाललोय आतमध्ये. आता हळूहळू पुढचं काय कसं काय लॉकर वगैरेचं सिस्टीम तुम्हाला दाखवतो, आणि ते ब्लॉग बघत राहायचं आहे. संपलेलं तर नाही, आता खूप मोठा ब्लॉग असणार आहे. तर बघू, आता तिकीट काढू, बँड लावू, मग तुम्हाला भेटतो. आधी पूर्ण इकडचं चेक, मग तुम्हाला डायरेक्ट बँड सोबत भेट. तर ब्लॉग बघत राहायचं आहे. फायनली तुम्हाला बोललेलं बँड घालून भेटतोय बघा. एक्सप्रेस तिकीट. साधं तर यायचं नाही, ठरवलेलं. करली कुठलं घातलं, दाखव बँड दाखव. ती सध्या फोनमध्ये खूप व्यस्त आहे, आणि आपली अर्धी गँग पुढे आहे आणि आपण मागं थांबलोय. आता काही विषय नाही, आता जाऊ ड्रेसिंग वगैरे, म्हणजे ड्रेसिंगमध्ये आतमध्ये एक लॉकर वगैरेची प्रोसेस करू. शर्लीला एक घेऊन द्यावं लागेल, मला एक घ्यावं लागेल. ते झालं की मग मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट आतमध्ये, चेंज वगैरे करू. तोपर्यंत आतापर्यंतच्या ब्लॉगची मजा घ्या. काय सीन राहिले असेल तर रिवाईड करून बघा. जास्त मोठा नाही काढलाय, पण ठीक आहे. तर बघत राहायचं आहे. भेटू तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये. विषय बोलते. त्याच्यापेक्षा ती राईड गेलो भाई. एक नंबर. फायनली पहिली राईड बघितली, किती होती. आता दुसरी बुमरँगमध्ये आलोय. पावते ते सोडा, बुमरँगमध्ये आलोय. बुमरँगमध्ये आता पण लवकिक दाखवल, कारण की ही स्लाईडवरती दाखवायला खूप अवघड आहे, एकदमच अवघड आहे. मग पाटकर दाखवाल म्हणता. बघू आता काय विषय काय नाही, ब्लॉग बघत राहायचं. बघत राहा. बुमरँगचं दाखवतं ना आला, कारण की ती राईड जरा खूप स्लाईडी होती. आता सायकलॉनचं दाखवतो. एक नंबर आहे भाई विषय. सायकलॉनचा लवकिक दाखवतील ना, सायकलॉनचा काही एवढं नाही. त्याच्यानंतर नाईटमेअर मध्ये तर तुम्हाला दाखवलं तर गेलं तरी काही दिसणार नाही, कारण की अख्खा अंधार असतो. काय नाही, फक्त काही विषय नाही. आता हे करू, मग आपल्या पुढच्या तिकडचं 2 पण राहिले. तर ब्लॉग बघत राहा. आपण डायरेक्ट आता डायरेक्ट जातोय भाई. आईच्या गावात अडकलो गाईत ढकल चल रिक्षा. आता इथं झालाय सीन. ढकल ढकल करून जाणार आहे. गेलो गाई. अरे केवढी मोठी आहे.
अरे भारी किंवा भाई वाटती आडवे तिडवेच पाय आलाय बाई काय लय घाण पडलंय बाई लय घाण पडलंय ऋषी बाय जोकर आला जोकर आला पारते आला इच्छा गावात नाही आला पार इथं काय नाही एवढं अरे हार्ड नाही बाबा आईला चवलं एवढं काय नाही बाई सेक्शन मध्ये आणले भाई हार्ड दे ना थोडं आईचा हा बघा कसला असतंय भारी बाबा हा बघा झाडा द ग्रेट खली अलग अलग तरीके के रोमांचक समुद्र की लहरें कम ऑन माय फ्रेंड्स एंजॉय वन ऑफ द मोस्ट थ्रिलिंग फीचर्स कोण आलं इथं वॉटर पार्कला डॅनी पंडित समोर डॅनी पंडित जर समजा एंड ऑफ द डे भेटायला भेटलंच तर बघू आपण भेटू आता तर भाव खातोय शूट चालू आहे त्यांचा शूट चालू आहे आता थांबले आमचा जाऊन पूर्ण हे करत होता इन्व्हेस्टिगेशन भेटायला भेटलंच तर आपण भेटू सांगू तुम्हाला सांगतो आता फोन करून सांगतोय मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है बहुत मजा आ रहा है यहाँ पे यहाँ लबे सीरी सा लग रहा है दिल गार्डन गार्डन तो फायनली जेवढं तुम्ही बघितलं तेवढंच दाखवलं आणि अम्युजमेंट पार्कमध्ये थोडेफार जरा सुरुवातीलाच दाखवता आलं कारण की पुढं आमचीच राईड चालू होती आणि एक पण राईडमध्ये असं नव्हतं की फोन घेऊन जाऊ शकतो काय बोलतो ऋषा फोनचं म्हणता येणार नाही टाइम नव्हता आम्हीच पळापळ करत होतो इकडे तिकडं एक झालं की लगेच दुसरं झालं की लगेच तिसरं टाइमच नाही भेटला ते तर आहे कमला काय बोलणार बंद होणार होता रे. काय नाही आज दिवस खूप चांगला गेला आता हा व्लॉग अजून पण संपला नाही एक मोठं सरप्राईज येते आता इथून आम्ही एकीकडे चाललोय ते दाखवणार आणि तिथं ब्लॉग आपण एक हे करणार आहे एंड करणार आहे ऋषा काय बोलणार कसं होतं आजचा दिवस छान होता सगळ्यांसाठी धावपळीचा होता खूपच आणि धावपळीचा आम्ही होता रे. सकाळपासून बघू आता पेटपूजा तर काय आमची झाली नाही आता करूयात हा ते तर आहे आम्ही अजून पण जेवलो नाही आम्ही तुम्हाला डायरेक्ट आता भेटू हॉटेलची इथे नाही तर तुम्हाला माहिती आहे जेवताना तर आम्ही काय दाखवत नाही तरी पण बघू करू भेटतो तुम्हाला लवकरात लवकर आणि एक अजून राहिले ब्लॉग बंद झाला बघत राहू तर जेवण वगैरे सगळं झालं आता ऋषी जरा मांडीवर बसलं कारण की मला सनरूफमध्ये तुम्हाला दाखवलं जायचं की बाहेर काय विषय काय नाही लौकिक कसं वाटतंय ऋषा काय बोलतो कसं आहे मुंबई पुणे मिसिंग लिंक
हेच सरप्राईज होतं, हेच दाखवायचं होतं की बाबा आम्ही तो ब्लॉग का नाही बंद केला, तर ह्याच्यासाठी बंद नाही केला. तुम्ही बघा टर्नलच बघा, टर्नलच एवढा मोठा आहे. हे बघा टर्नल सरळ स्ट्रेट, किती पण झूम केलं तरी तो पूर्ण एरिया कव्हरच होत नाहीये. आणि आता आपण आपली BM घेऊन आलोय. आता ओव्हर स्पीडिंग नाही, कारण की गव्हर्नमेंटला पोलीस 4 बेस्ट. थांबा तुम्हाला अजून ब्रिजचा म्हणजे व्ह्यू पॉईंट दाखवतो. तो पण एक नंबर आहे, बेस्ट आहे. तर काहीच किती आवाज येतोय किती नाही मला माहिती नाही, तो वारा खूप आहे. पण पहिला टर्नल जो सगळ्यात मोठा मानला जातो तो आत्ता संपलाय. आणि हा व्ह्यू बघा तुम्हाला सगळ्यात पहिले ज्यांना कोणाला मुंबईमध्ये मिसिंग लिंकचा एक्सपिरियन्स घ्यायचा त्यांनी घ्या. हे बघा फुल USA वाली वाईट आहे, एक नंबर असं वातावरण. जाऊ दे आता एवढंच बघा, आता तुम्हाला अजून दाखवतो. तो परत स्नॅप काढू द्या काही, मला स्नॅप काढून आता परत एकदा तिथनंच एक नंबर असा सरळ रस्ता आहे पूर्ण आणि एवढा बेस्ट एक्सपिरियन्स देतोय भाई, एक नंबर. तर फायनली हा ब्लॉग इथं संपतोय. बघितलं तुम्ही मुंबई पुणे मिसिंग लिंक, वेट एन्जॉयची मजा. आता 2-3 क्लिप शर्लीच्या फोनमध्ये आहेत, तिच्याकडनं घेऊन या ब्लॉगमध्ये ॲड होतील, पण ते जाऊ दे, ते तुम्हाला सांगायची गोष्ट नाही. तर लौकिक काय करतोय? जाऊ दे, आपण लौकिकला नको दाखवायला. विषय काय बोलणार? आत्तापर्यंत सोबत आहे, झोप तर डोळ्यावर खूप आहे. बोल. अरे भाई पण आजचा दिवस अविस्मरणीय होता. जाऊ द्या, भाऊला झोपले आले. कमल्या काय बोलणार? काय नाही, आजचा दिवस खूप चिलीज आहे. आणि हे ऋषय व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अजून शेअर नाही करायचं का? शेअर करते आणि बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे नोटिफिकेशन पडते. हा ते तर आहे, लगेच जावा, जे ऋषाने सांगितलं ते करा. पुढच्या ब्लॉगला भेटू, बघू. आला तर प्ले स्टेशनच्या ओपनिंगचा ब्लॉग येईल, हे आत्ताच सांगतो तुम्हाला. नाही तर डायरेक्ट आपण कोकणची 4 सिरीज जे आहे ते होईल. आणि माझ्या बड्डेचा पण एक ब्लॉग येईल 26 तारखेला. तर स्टे ट्यून्ड, आणि जे ऋषाने सांगितलं ते करायला विसरू नका. बाय बाय.